सिनेमा करताना त्या प्रोसेसमध्ये असताना आम्हाला तदेव लग्नम हे टायटल आलं. आम्हाला तो सर्वव्यापी करायचा होता कारण विषय खूप युनिव्हर्सल आहे. सो हे सर्वव्यापी होण्यासाठी हॅशटॅग इज द 8 ते 88 असं म्हणतो आम्ही. हा वयोगट आहे की ह्याच्यात हा सिनेमा येऊन बघू शकतात. सो लग्नाचा सिनेमा नाही, हा त्या 2 पात्रांचा सिनेमा आहे, त्या विषय त्यांच्या विचारांचा सिनेमा आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. हॅशटॅग तदैव लग्नम हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि माझ्यासोबत चित्रपटाचे डायरेक्टर आनंद सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सगळ्यात आधी सध्या सगळीकडेच लग्नाचं वातावरण आहे. म्हणजे असं म्हटलं की दिवाळी झाली रे झाली की लग्नाचं सुरू होतात. तर मग असं काहीतरी ठरवूनच पिक्चर आणलाय का असं विचारायचं होतं. नाही, अजिबात असं काही ठरवून सिनेमा नाही आणलेला किंवा रिलीज डेट आम्ही लग्नाच्या आजूबाजूची त्या काळाच्या आजूबाजूची शोधली असं काही नाही आहे. आम्ही एक चांगली डेट शोधत होतो आणि आम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन्स आम्ही वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात आम्हाला 20 डिसेंबर ही सर्वोत्तम डेट वाटली आणि योगानं ते असं आहे की तो लग्न होण्याचा जो काय म्हणजे लग्न करण्याचा जो काही काळ आहे, जे काही मुहूर्त असतात ते सगळे ह्या तारखांच्या आजूबाजूनी आहेत. हा योग आहे. मला वाटतं कमाल योगा एक झाला आहे आणि इलेक्शनचं वातावरण संपलं आणि लगेच इतका छान पिक्चर. असं जॉनरच वेगळा आहे. तदैव लग्नम म्हटल्यानंतर हे प्रत्येक लग्नात गेल्यानंतर आपल्या कानावर पडणारं वाक्य आहे. तर हे चित्रपटाचं एकंदरीत नाव कसं सुचलं आणि स्टोरी वगैरे काय आहे? अच्छा, नाव कसं सुचलं म्हणजे ॲक्च्युली मी ही गोष्ट पूर्वी लिहिली होती तेव्हा त्याचं नाव वेगळं होतं आणि सिनेमा करताना त्या प्रोसेसमध्ये असताना आम्हाला तदैव लग्नम हे टायटल आलं आणि ते करत असताना आम्ही हा विचार करत होतो की तदैव लग्नम हा संस्कृत शब्द आहे. मग ते असं उगीच एका ठराविक ह्याच्यात नको जायला की बाबा नाही हा थोडा संस्कृतच्या दिशेने. आम्हाला तो सर्वव्यापी करायचा होता कारण विषय खूप युनिव्हर्सल आहे. विषय अजिबातच कुठल्या एका वयोगटाला किंवा कुठल्या एका प्रांताला हे नाही करत आहे, रिप्रेझेंट नाही करत आहे. तो युनिव्हर्सल आहे. ही भावना आहे ती प्रत्येकाची, प्रत्येक कानाकोपऱ्यात जगाच्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे आणि त्या भावनेविषयीचा हा सिनेमा आहे, त्या विचारांचा हा सिनेमा आहे. त्यामुळे ते विचार सगळीकडे सारखे आहेत. सो हे सगळीकडे ॲप्लिकेबल पण असलं पाहिजे, आजच्या यूथला पण किंवा 40 वर्षाच्या माणसाला पण, 60 वर्षाच्या माणसाला पण. म्हणून तो त्याची 8 ते 88 असं म्हणतो आम्ही. हा वयोगट आहे की ह्याच्यात हा सिनेमा येऊन बघू शकतात. नोबडी इज लाईक गोइंग टू से की बाबा रे हे आम्ही का आलो टाईप्स. सो हे सर्वव्यापी होण्यासाठी हॅशटॅग इज द. आणि सध्या आता आपण म्हणतो की हॅशटॅग तदैव लग्नम हे म्हणतच आहे, पण एकंदरीत तुम्ही आता थोडं डायरेक्टर आहेत पण मला माहिती आहे की सेटवरती खूप मजा मस्ती होत असते किंवा एक फ्रेंडशिप होऊन जात आहे. तर मला तसं एक विचारायचं होतं की आता सुबोध दादाला बघून तुम्हाला जर त्याला कुठला हॅशटॅग द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्याल? आणि तेजस्वीला पाहून पण जर एखादा हॅशटॅग द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्याल? सुबोधसाठी हॅशटॅग देईन हॅशटॅग मोठा माणूस. मोठा माणूस इन ऑल सेन्स, म्हणजे फक्त तो माझ्यासाठी एक मोठा माणूस आहे असं नाही. तो खरंच मोठा माणूस, तो एक खरंच चांगला माणूस आहे आणि चांगलाच माणूस असतो तो जो मोठा माणूस होऊ शकतो. तसा तो मोठा आहे आणि मोठा शब्दाचा फक्त त्यांनी आजवर कमवलेलं यश ह्याच्याबद्दल नाही म्हणते मी, माणूस म्हणून मोठा ह्याच्याबद्दल म्हणतो. आणि तेजश्रीबद्दल सांगायचं झालं तर हॅशटॅग मैत्रीण असं म्हणेन मी, कारण शी इज अ व्हेरी गुड सोल आणि चांगली मुलगी आहे, चांगली मैत्रीण आहे, तुम्हाला ऐकून घेणारी आहे, विचार करणारी आहे, विचार करून रिॲक्ट करणारी आहे. त्यामुळे हॅशटॅग मैत्रीण आणि हॅशटॅग मोठा माणूस असं आहे. आता प्रेक्षकांच्या भेटीला हॅशटॅग तदैव लग्नम येतं. परत एकदा चित्रपटाकडे वळते की आपण एकंदरीत सध्या जे कल्चर बघतो आहे वेडिंग्सचं किंवा लग्नाचं, हे फारच बदललं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा ते लक्षात ठेवून तुम्ही चित्रपटाची कथा लिहिली आहे का? नाही, आजचा कुठलाही लग्नाविषयीचा ट्रेंड डोक्यात ठेवून हा सिनेमा लिहिला वगैरे असं काही नाही. ही गोष्ट होती, मी म्हटलं तसं की ती लग्नाविषयी असण्यापेक्षा ती त्या 2 पात्रांची गोष्ट आहे, त्या पात्रांच्या आपापल्या विचाराची गोष्ट आहे. त्यामुळे लग्न हा त्यातला एक भाग आहे आणि तो एक टप्पा आहे एखाद्या नात्याचा. ते सुरुवात होतं, एका टप्प्याला जातं, तर तो टप्पा आहे. सो लग्नाचा सिनेमा नाही, हा त्या 2 पात्रांचा सिनेमा आहे, त्या त्यांच्या विचारांचा सिनेमा आहे आणि
त्यात अशी गोष्ट आहे की एकाला लग्न करायचं आहे, एकीला करायचं नाही आहे, आणि इव्हेंच्युअली दे एंड अप मॅरिंग इच अदर. हा प्रवास आहे. कमाल. आणि एकंदरीत मी बघते की छोटी किया सुद्धा सिनेमात आहे, सुबोध दादा आहे, तेजश्री, यांचं सगळ्यांचं कास्टिंग कसं झालं आणि काय विशेष तुम्ही कास्टिंग करताना लक्षात ठेवून गोष्टी केल्या? ॲक्च्युली ना, कास्टिंगविषयी बोलायचं झालं तर खरं तर तेजश्री आणि सुबोध आजवरच्या त्यांच्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. कधीच ते दोघांच्या बरोबर असे आलेले नाही आहेत. ते जुने मित्र आहेत एकमेकांचे, पण त्यांना काम करण्याचा योग कधीच आला नव्हता. तो ह्या हॅशटॅग तदेव लग्नमच्या निमित्ताने जुळून आला त्यांनासुद्धा. आणि कास्टिंगचं म्हणाला तर इट वॉज ऑलवेज दिस टू गाईज. म्हणजे कधीच वेगळं कोणी माझ्या डोक्यात नव्हतं किंवा मी कधीच वेगळ्या कोणाला अप्रोच नाही केलं. हा माझं नशीब आहे की मी फोन केला, मला सुबोध अवेलेबल झाला, मी त्याला नरेट केलं आणि सुबोध हो म्हणाला. आणि तेजश्रीला मी फोन केला तेव्हा ती इथे नव्हती, ती UKत होती, आणि मी तिला 15 मिनटं फोनवरती सिनेमा सांगितला आणि शी वॉज हुक्ड. ती म्हटली मी करणार आहे. मी म्हटलं मला एकच म्हटलं ह्याच्यात प्रश्न आहे की ह्यातलं पात्र जे आहे, तुझं पात्र जे आहे ते 40 वर्षाचं आहे. तर ती म्हटली हाऊ डज इट मॅटर, मी नाही आहे 40 वर्षाची, पण मला हे करायला डेफिनेटली आवडेल आणि मग त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी लागणारी सगळ्या गोष्टी मी करीन. सो इट वॉज ऑलवेज सुबोध तेजश्री. आणि असंच होतं माझं की यांच्यापैकी कोणी नाही म्हटलं तर बघू काय करायचं, पण ती वेळ झाली नाही. आणि चित्रपटामध्ये इतरही पात्र दिसतात, त्यात किया दिसते आहे जे आम्हाला स्वतः इंस्टाग्रामवर दिसते, तर तिचं कास्टिंग काय विचार करून करण्यात आलं? केयाचं कास्टिंग काय विचार करून करण्यात आल्यापेक्षा ना, केया ही इतकी चंट मुलगी आहे, इतकी म्हणजे तिला कसली भीतीच नाही आहे. म्हणजे मलाच तिच्याकडे बघून भीती वाटते अनेक वेळेला की अरे ही कसली आहे, ही मी कसा होतो ह्या वयात. मला एकतर म्हणजे ते आता आठवतही नाही, पण मी केलं असतं का हे सगळं. त्यामुळे मी तिच्या ह्या म्हणजे ह्या धाडसाचा, ती जे काय बिंदास करते, सगळ्या बिंदास असण्याच्याच ह्याच्यामध्ये होतो, हे मध्ये होतो. मला म्हटलं अरे भारी आहे, हिच्याबरोबर केलं पाहिजे. आणि मला ती संधी मिळाली. इनफॅक्ट अजिंक्य म्हणून आमचा टीम आहे, डिरेक्शन टीममधला आहे, त्याला ती माहिती होती. त्याचं म्हणणं होतं की सर आपण हिला घेऊ, आणि आम्ही तिला बोलवली. इथेच ह्याच ऑफिसमध्ये आम्ही तिला बोलवलं, तिच्याशी गप्पा मारल्या आणि म्हटलं अरे ही परफेक्ट आहे, हीच पोरगी आपल्याला पाहिजे. असं झालं. आणि चित्रपटाचं एकंदरीत शूटिंग वगैरे कुठे झालं किंवा कधी झालं? चित्रपटाचं शूटिंग हे सगळं ह्या म्हणजे पुण्यामध्येच सगळं झालं आणि 23-24मध्येच सगळं सिनेमाचं काम संपलं. सुबोधमधला काळ खूप बिझी होता, त्यामुळे आमचं शूटिंग सगळं पूर्ण झालं. सिनेमा एडिटला गेला आणि आमचं एक गाणं करायचं राहिलं होतं, ते आम्ही मधल्या काही काळात केलं, जे काल रिलीज झालं ॲक्च्युली. ते गाणं मात्र आम्ही खूप एका 3-4 महिन्याच्या इंटरवलनी केलं. त्याच्या आधीच सिनेमा पूर्ण झाला होता. सो गाण्यासाठी वी वर वेटिंग, सुबोधच्या तारखा मिळणं असं सगळं होतं. आणि ह्या 2 वर्षात, म्हणजे 2 वर्षात म्हणण्यापेक्षा खरं तर ती 1 वर्षाचीच प्रोसेस आहे, पण ती 2 वर्षात विभागली गेली. सुरुवात आम्ही मागच्या वर्षात केली, आता संपवतो ह्या वर्षात, असं झालं. एकंदरीत मी एक गाणं बघितलं जे फारच मार्मिक आहे, त्याच्यात खूप छान, आणि ते बऱ्याच दिवसानंतर असं काहीतरी वेगळं गाणं मला बघायला भेटलं. तर त्याचं संगीताचं कसं केलं किंवा त्या थीम ज्यामध्ये सुबोध लिरिकल बोलतो आहे सगळं, नकार घंटा, तर ते कसं सुचलं आणि एकंदरीत ते खूप रिलेटेबल होत होतं. म्हणजे आम्ही आता लग्नाच्या वयात जातो आहे, तर आमच्यासाठी ते फार रिलेटेबल होतं. तर त्या गाण्यामागची काय स्टोरी आहे? त्या गाण्यामागची स्टोरी अशी आहे की त्या गाण्याची आयडिया ही त्या पात्रातच आहे. कसं की आता गोष्ट अशी आहे की 1-2 ओळीत सांगायची तर सुबोधचं पात्र अथश्री हे असं आहे की ते लग्न करण्यासाठी धडपडत आहे आणि ते वयाच्या 40च्या पार गेलं आहे आणि त्याची धडपड चालली आहे की त्याला लग्न करायचं आहे आणि त्याचं लग्न होत नाही आहे. आणि तो इतकी वर्ष लग्न का करत नव्हता किंवा केलं नसेल किंवा झालं नसेल याची उत्तरं सिनेमा देईलच. पण त्याचे एफर्ट्स आहेत की त्यांनी आजवर इतक्या मुली बघितल्या आणि वेगवेगळ्या कारणांनी त्याला फनीएस्ट नकार मिळत गेले. करेक्ट. सो तो प्रवास होता त्याचा आणि तो गाण्यातनं आम्हाला फनी पद्धतीने मांडायचा होता आणि ते सुचलं. आणि आमचा मित्र एक क्षितिज पटवर्धन ज्यांनी ते लिहिलं आणि पंकज पडघन ज्यांनी त्याचं संगीत केलं आहे. सो ही इज अ म्युझिशियन, म्युझिक डिरेक्टर, आणि क्षितिजने ते लिहिलं आहे. पण ते गाणं खरंच खूप कमाल झालं आहे. जेवढं मी बघितलं किंवा त्याच्या खालच्या, म्हणजे मला ते बघितल्यानंतर पण मी पत्रकार म्हणून मला कुतूहल होती की मी त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्यात लोकांच्या यूट्यूबला जाऊन, तर फार
म्हणजे खूप छान गाणं आहे, खूप छान, म्हणजे तसं सगळं रिस्पॉन्स दिसला आणि ते फार खूप भन्नाट वाटलं आम्हाला ते आम्ही बघितलं सगळ्यानंतर. तर एकंदरीत आता चित्रपट येतो आहे, काहीच दिवस उरले आहेत, तर काय अपील कराल प्रेक्षकांना? मी सगळ्यांना सांगेन की 20 डिसेंबरला आमचा सिनेमा महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे. तर प्रत्येकाला डेफिनेटली आवडेल, मी गॅरंटी देतो. तुम्ही निराश होणार नाही. तर नक्की जा थिएटरमध्ये आणि हा सिनेमा बघा. कसा वाटतो आहे ते आम्हाला नक्की कळवा.